सध्या सचखंड एक्सप्रेसमध्ये आहे. सचखंड एक्सप्रेस ही नांदेडवरनं निघते आणि अमृतसरला पोहोचते किंवा वाईस वर्सा. अमृतसरवरनं निघून ती नांदेडला पोहोचते. जवळपास एक 27-28 तासाची किंवा त्याच्यापेक्षा 1-2 तास मागं पुढं त्याची ही जर्नी आहे. काल म्हणजे दिल्लीतून ही गाडी दुपारी 1 वाजताच्या आसपास सुटते. मी काल 1 वाजता दिल्लीतून ह्या गाडीत बसणं अपेक्षित होतं, पण गाडी जवळपास 10 ते 12 तास लेट आहे आणि म्हणून मी रात्री 11च्या आसपास या गाडीत बसलो आहे आणि आत्ताही माझा प्रवास सुरूच आहे. मला परभणीपर्यंत जायचं आहे. पण म्हणजे सचखंड एक्सप्रेसबद्दल म्हणजे याच्याबद्दल आज नको बोलायला. सचखंड एक्सप्रेसबद्दल बोलताना मला काही गोष्टी मला असं वाटलं की आपण तुमच्यासोबत शेअर केल्या पाहिजेत आणि मला ही आवडती गाडी आहे. कारण हीच ती गाडी आहे ज्या गाडीतून मी पहिल्यांदाच कॉलेजला असताना दूरपर्यंत म्हणजे एवढा दूर दिल्लीपर्यंत प्रवास केलेला होता. त्याच्यापूर्वी एवढा मोठा कधीच प्रवास केलेला नव्हता. त्याच्यामुळे ही गाडी मला थोडीशी स्पेशल अशी वाटत आलेली आहे. मी अलीकडं बऱ्यापैकी असा एक एक्सप्लोर असा शब्द ऐकतो. म्हणजे नवीन मुलं असतील जे आत्ता इंस्टाग्रामला, फेसबुकला किंवा कॉलेजमधून बाहेर पडलेली किंवा पहिल्यांदा नोकरी करत असलेली अशा मुलांच्या तोंडामध्ये एक्सप्लोर हा शब्द त्यांचा सध्याचा हा आवडीचा शब्द दिसतो. एक इंटरव्ह्यू आम्ही घेत होतो आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये एक मुलगी असं म्हणाली की आम्ही तिला विचारलं की तुला दिल्लीत काम करण्यासाठी काय यायचं आहे. तर ती असं म्हणाली की सर लग्नाच्या पूर्वी कदाचित ही माझ्यासाठी शेवटची संधी आहे की मी दिल्लीत येऊन राहू शकते आणि मला स्वतःला एक्सप्लोर करता येईल. आणि मला क्षणभर तिच्या उत्तरानं एकदम असं धक्का दिला. थोडंसं वाईटही वाटलं की आपल्याकडे लग्न झाल्याच्यानंतर काहीच होऊ शकत नाही अशी मुलींची भावना आहे. आणि दुर्दैवानं म्हणा की यानं म्हणा की ती बदलली जात नाही. पण माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, पण तुमच्या हातामध्ये ज्यावेळेस वेळ आहे त्यावेळेस मात्र तुम्ही काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. आणि त्याच्यापैकीच एक गोष्ट आहे ती आहे माझं असं म्हणणं आहे की सचखंडमधला प्रवास. सचखंड एक्सप्रेस नांदेड ते अमृतसर या एका लाईनवर, ह्या एका रेल्वेवर देशातले महत्त्वाची शहरं आहेत, महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाणं आहेत. उदाहरणार्थ म्हणजे नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्रातच पुढं इकडे जळगाव, भुसावळ हेच 5-6 जिल्हे हे एवढ्या एका रेल्वेवर आहेत. पुढं ती खांडवा, मांडवा, भोपाळसारखं सगळ्यात मोठं महत्त्वाचं शहर, खूपच भारी शहर. त्याच्यानंतर त्याच्या पुढं आल्याच्यानंतर आग्रा, मथुरा, दिल्ली, पानिपत, जिथं महाभारत घडलं ते कुरुक्षेत्र, जिथं मराठ्यांचा पराभव झाला, पानिपत झाला असं म्हणतात ते पानिपत, आणि त्याच्यानंतर अमृतसर. अशी सगळी मोठी शहरं, मोठी ठिकाणं याच रेल्वेच्या लाईनवर आहेत. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर विशीत वगैरे असाल ना, तर कॉलेजला असाल किंवा शाळेत 10वी तुमची झालेली असेल आणि तुम्ही स्वतःच्या एखादं व्हॅकेशन प्लॅन करत असाल, सुट्टीवर जायचं प्लॅन करत असाल, कुठेतरी बाहेर जायचं प्लॅन करत असाल, बघायचं प्लॅन करत असाल, तर तुम्ही सचखंड एक्सप्रेसनं प्रवास करत नांदेडवरनं अमृतसरपर्यंत कसा जाता येईल त्याचा प्लॅन करा. तो प्लॅनही मिनिमम सोर्सेसमध्ये करा. मिनिमम माझं असं म्हणणं आहे की भले तुमचे आई वडील कमावते असतील, त्यांनी तुमच्यासाठी भरपूर काही कमावून ठेवलेलं असेल, तुम्ही एकुलते एक असाल, तुम्ही सधन परिवारातले असाल, तुमच्याकडे पैसा असेल, तरीही असं माझं म्हणणं आहे की तुम्ही याच्यातलं काहीच घेऊ नये. तुम्ही फक्त फार 1000 ते 2000 रुपये स्वतःसोबत ठेवावेत आणि तुम्ही हा प्रवासाला निघा. फक्त 2000 हेच तुमचं बजेट असलं पाहिजे. मिनिमम बजेट तुमचं असावं आणि ह्या मिनिमम बजेटमध्ये तुम्हाला हा जवळपास महिन्याभराचा प्रवास कसा करता येईल याचं तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे. ते कसं करता येईल म्हणणं सोपं आहे, पण करायचं कसं? तर लक्षात असू द्या की सचखंड एक्सप्रेसला जवळपास फर्स्ट AC पासनं ते अगदी जनरलच्या बोगीपर्यंत डबे आहेत. स्लीपर कोचही आहे. स्लीपर कोचच्या तिकिटाची किंमत मी अशी चौकशी केल्यानंतर कळालं की काहीतरी 600 रुपये वगैरे आत्ता आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कितीही पैसेवान असाल, तुमचे आईवडील कितीही पैसे कमवणारे असतील, तर तुम्ही जनरलच्याच डब्यानं याच्यात प्रवास करा. जनरलची जी बोगी आहे ती
मी ज्यावेळेस पहिल्यांदा दिल्लीला गेलो होतो इंटर्नशिप करण्यासाठी कॉलेजमध्ये असताना, त्यावेळेस पण स्लीपर कोचचं तिकीट केलेलं होतं, पण कुठल्या तरी कारणानं माझं ते झालेलं नव्हतं. आणि मग मला असं वाटलं की आता नांदेडवरनं मी परत लातूरला किंवा माझ्या गावी जाण्यात काही अर्थ नाही. म्हणजे मला परत जायचं म्हटलं की मला असं वाटलं की आपण आलोच कशाला ना. मग मला असं वाटलं की चला किती 24 तासाचा प्रश्न आहे, दिल्लीत आपल्याला ही गाडी 24 तास घेऊन जाणार आहे. तर मी सरळ जनरलचं तिकीट काढलं आणि जनरलच्या डब्यात गेलो. बसलो. माझ्यासोबत एक छोटंसं बॅग होती, त्याच्यात माझे 1-2 ड्रेस होते आणि 1-2 पुस्तकं होती. मला व्यवस्थित आठवतं वेटिंग फॉर महात्मा, मला वाटतं NK नारायणची छोटीशी कादंबरी होती, तीही माझ्यासोबत होती. मी ती काढली आणि वाचतही बसलो. मला असं लक्षात आलं की माझ्यासोबत मी त्या डब्यामध्ये बहुतांश जण हे सीख होते. म्हणजे माझ्यासारखेच ते अमृतसरपर्यंत जाणार होते जनरलच्या बोगीनं. त्यांना बघितल्यानंतर तर मला एकदम छान वाटलं की मला असं वाटलं की यार हे जाऊ शकतात तर मग आपण तर का नाही जाऊ शकत ना. बरं, ते सगळे त्यांची पार्श्वभूमी किंवा ते त्यांच्या सगळ्या याच्यावरनं बिराडावरनं असं वाटत होतं की ते सगळे शेतकरी कुटुंबातनं आहेत. त्याच्यामुळे मीही शेतकरी कुटुंबातला, त्याच्यामुळे मला थोडंसं जरा हायसं वाटलं की चला हे बरं आहे. त्यांना कदाचित असंही वाटलं की मी जालना, परभणी, कुठेतरी महाराष्ट्रातल्याच एखाद्या फार औरंगाबादपर्यंत जाईल आणि उतरून जाईल. पण संध्याकाळ होता दिवस उतरता त्यांना असं लक्षात आलं की हा इतक्यातच उतरणारा दिसत नाही, हा कुठेतरी दूर जातोय. मग त्यांनी मला विचारलं की मी कुठं जातोय, काय करतो. मी त्यांना सांगितलं की मी दिल्लीत जातोय, मला शेशिंग इंटर्नशिप करायची आहे. मग त्यांना लक्षात आलं की म्हणजे मी दिसायला त्यावेळेस एकदम कॉलेज वयीन याच्यातला. तर मग त्यांनी त्यांच्यासोबत आणलेली शिदोरी, जेवणाचं जे काय असेल ते त्यांनी माझ्यासोबत शेअर केली, माझी काळजी घेतली. मला भोपाळ त्यावेळेस मला वाटतं जूनचा वगैरे काहीतरी महिना होता, जून ऑगस्ट, आणि त्यावेळेस इकडे उत्तर भारतामध्ये प्रचंड गरमी असते. तुम्ही जर इकडे कधी त्या काळात आलेले असाल तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल. भोपाळमध्ये माझ्या नाकातनं रक्त यायला लागलं त्या गरमीमुळं वगैरे. तर मग त्यांनी त्यावेळेसही प्रॉपर माझी काळजी घेतली. ते पाहिलं की ते कसं बंद होईल वगैरे, त्यांचे उपाय त्यांनी केले आणि मला बरं वाटलं. म्हणजे हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग होता की ज्यावेळेस माझ्या घरच्यांशिवाय किंवा माझ्या मित्रमंडळींशिवाय माझी कोणतरी एवढी व्यवस्थित काळजी घेत होतं आणि ती घेतली गेली. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जोपर्यंत घराच्या बाहेर पडत नाहीत, तुम्ही स्वतःच्या कोशातून बाहेर पडत नाहीत, असाच एखादा प्रसंग असतो तुमच्या आयुष्यातला की जो तुम्हाला हे सांगून देतो की जग आपल्याला वाटतं तेवढं वाईटही नाही आणि कदाचित जग आपल्याला जेवढं वाटतं तेवढं चांगलंही नाही. हे दोन्ही धडे अशाच कुठल्या तरी प्रसंगाने तुमच्यासमोर येतात. आणि मी तो सचखंड एक्सप्रेसचा प्रवास पहिला जो प्रवास केला, त्या एका प्रवासानं तो एकदा झाल्याच्या नंतर मला असं वाटलं की याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये कधीही मला कुठेही जायचं हे झालं तर मला असं वाटलं नाही की अरे मी तिथपर्यंत जाणार कसा, मग मी तिथं राहणार कसा, मग मी करणार काय, असे मला प्रश्न नंतर आयुष्यात कधीच आले नाही. की जेव्हा की नंतर मग मी भरपूर तसा प्रवास केला, पण डोक्यातली जी सायकोलॉजिकल भीती असते ती निघून गेली. त्याच्यामुळंच मी तुम्हाला असं म्हणतोय की तुम्ही 20वीत असाल, 25वीत असाल, कॉलेजला असाल, अजूनही शिक्षण घेत असाल तर तुम्ही बाहेर पडा, एक प्रवास करा. 2000मध्ये तुम्हाला हा प्रवास होऊ शकतो. बाहेर पडा आणि हा एकदा प्रवास करून बघा. म्हणजे आपल्याकडं मी बऱ्याच वेळेस असं पाहतो की जो प्रोफेसर किंवा जो शिक्षक इतिहास शिकवत असतो त्यानं साधा औशाचा किल्ला त्यानं पाहिलेला नसतो किंवा देवगिरीच्या किल्ल्यावर येऊन एखादी गोष्ट त्यानं वाचलेली नसते, माहीत नसते त्याला, किंवा तो किल्लाही माहीत नसतो आणि तरी तो आयुष्यभर इतिहास शिकवत राहतो. तर त्याच्यापेक्षा एकदा अनुभव तर घेऊन बघा की बाहेर पडून की तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता, कसे जाऊ शकता. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की 2000 रुपयामध्ये हे कसं शक्य आहे, एक महिनाभर किंवा ह्या सगळ्या ह्याच्यातला कमी जास्त होईल बजेट. 2000 म्हणजे 2000च नाही आहे, पण तुम्ही हा करू शकता. माझं असं म्हणणं आहे तिकीट मिनिमम आहे. तुम्ही कुठलेही शहरं तुमचा टाईम टेबल ठरवा, त्याच्यानुसार तुम्ही त्या शहरात उतरा. 2-3 दिवस एका शहरामध्ये राहा किंवा 8 दिवसही राहा, तुमची जशी सोय होईल त्याच्याप्रमाणे. प्रत्येक शहरामध्ये गुरुद्वारे आहेत, मंदिरं आहेत, धर्मशाळा आहेत, जिथं गुरुद्वाऱ्यांमध्ये तुम्ही जेवणाची सोय करू शकता. आणि माझं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे पैसे असेल तरीही तुम्ही ते खर्च करू नका. तुम्ही हे शोधा की कुठं कशी सोय होऊ शकते. जेवणाची सोय गुरुद्वाऱ्यात होऊ शकते, धर्मशाळामध्ये होऊ शकते, अनेक ठिकाणी अशा. आपल्याकडं हा देश म्हणजे उपाशी झोपू देत नाही त्यानं जर स्वतः शोधायचं ठरवलं तर. इतका तो भन्नाट आहे. त्याच्यामुळं तुम्ही प्रयत्न तरी करून बघा.
आणि मला खात्री आहे की आता मी नांदेडला गेलो होतो. आपण नांदेडला मी ज्या अवस्थेत जातो तेव्हा मी तिथल्या गुरुद्वारात जातो तर तिथं पंगत असतेच, पंक्ती जेवण होऊन जातात आणि चांगलं असतं ना, असं काही नाही आहे की त्याच्यात हे असतं. तर ठिकठिकाणी हे प्रसंग तुम्हाला येऊ शकतात. तर तुम्ही एका शहरात गेलात, तिथं राहा, जेवणाची सोय होईल, राहण्याची सोय. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मिनिमम तुमचं जे बजेट असेल प्रयत्न करा की सगळ्यात कमी अगदी आपल्याकडं 150-200 रुपयापासून राहण्याची हॉटेल्सची सोय होऊ शकते अशी स्थिती आहे. इतक्या कमी बजेटमध्ये सुद्धा तुमची राहण्याची सोय होऊ शकते. समजा तीही होत नसेल आणि तुम्हाला तेही जर सेव्ह करायचं असेल तर माझं असं म्हणणं आहे की मंदिरं आहेत, कुठंच नाही झाली सोय तर ह्या सगळ्या शहरामध्ये रेल्वे स्टेशन्स आहेत, तिथं जाऊन तुम्ही झोपू शकता, पडू शकता, तुम्हाला कोणी विचारत नाहीत. म्हणजे मी अशी लोकं पाहिली आहेत की त्यांचं पूर्ण आयुष्य फुटपाथवर जातं, पूर्ण आयुष्य फुटपाथवर जातं. त्याच्यापेक्षा आपण काही दिवस आपल्याला हे करायचे, त्याच्यामुळं रेल्वेच्या तिथं जा आणि झोपा, आरामशीर झोपा. याच्यातही आणखी एक गोष्ट करा, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही काम करा त्या शहरामध्ये जाऊन. समजा तुम्ही भोपाळला आलात, भोपाळमध्ये तुम्ही 8 दिवस ठरवले की मला इथं राहायचं आहे, तुम्ही काम करा, तुम्ही काम मागा त्या ठिकाणी जाऊन. वेटरचं काम असेल तरी जा, एखाद्या हॉटेलवर काम मिळत असेल तिथं जा, भांडी धुवायचं काम मिळत असेल घुसण्याचं तरी ती धुवा, त्याच्यातनं पैसे घ्या, तेच पैसे तुमच्या बजेटमध्ये इन्क्लूड करा आणि त्याचा वापर करत राहा. असं तुम्ही ठिकठिकाणी करत ही पूर्ण जर्नी तुम्ही पूर्ण करू शकता. हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की हे सगळं तुम्ही करत असताना तुम्हाला काही धडे मिळून जातील. की उदाहरणार्थ सगळ्यात कमी पैशात प्रवास कसा करायचा, सगळ्यात कमी पैशात स्वतःचे जेवणाची वगैरे सोय कशी करून घ्यायची, सर्वात कमी पैशामध्ये राहायची सोय स्वतःची कशी करून घ्यायची, सेविंग कशी करायची, पैसा कमवायचा कसा, बाहेर ह्या जगामध्ये राहत असताना राहायचं कसं. म्हणजे आपल्याकडे भरपूर लोक आहेत, भरपूर मुलं आहेत की त्यांना म्हणजे साधं तिकीट बुक करता येत नाही, ते काहीच माहीत नसतं त्याच्यातलं, कारण ते कधी केलंच नसतं. आणि माझं असं म्हणणं आहे की हे जोपर्यंत आपला रोजचा जो संघर्ष असतो ना, तो संघर्ष काही याचा नसतो, म्हणजे हिमालय उचलायचा संघर्ष नसतो. आपला रोजचा संघर्ष हा छोटा छोटा असतो. म्हणजे तिकीट बुक करणे, एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे, आपल्या आतमध्ये एक अनामिक भीती जमून आलेली असते. ती भीती त्याच वेळेस तुमच्या मनातली निघून जाईल ज्यावेळेस तुम्ही असा एखादा प्रवास कराल. ती भीती ही त्याच वेळेस जाते ज्यावेळेस तुम्ही त्या भीतीला भिडता. आणि म्हणजे आता मी काल तुम्हाला एक प्रसंग सांगतो की एवढ्या सगळ्या दिवाळीच्या गर्दीमध्ये सुद्धा एक कुणीतरी UPSC करणारी मुलगी होती, तिच्यासोबत तिचं तिकीटही कन्फर्म झालेलं नव्हतं, ती स्लीपर कोचमध्ये चढत होती आणि तिच्यासोबत तिच्या पुस्तकाचे बॉक्सेस वगैरे होते. तर सगळ्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्या गर्दीने तिला मदत केली, तिचे बॉक्सेस आतमध्ये घेतलेले, तिचे तिकीट पण कन्फर्म नव्हतं तरी ती चढली. आज असं म्हणणं आहे की तुम्ही जोपर्यंत ह्या सगळ्या कोशातून याच्यातून बाहेर पडत नाहीत आणि स्वतःचा मार्ग एकदा असा चोखाळून बघत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला तुमचं या जगात आपलं खरोखर निभाव लागू शकतो की नाही हे म्हणजे त्याचा धडा नाही मिळत, ते आपल्याला लक्षात नाही येणार. आणि आईवडिलांनी सुद्धा, म्हणजे भले तुम्ही कमवलं असेल, तुम्ही खूप तुमचा मुलगा मुलगी एकुलता एक असेल, त्याच्यासाठी भरपूर कमवून ठेवलेलं असेल, तरीसुद्धा त्याला स्वतःच्या याच्यातनं मोकळं करा, त्याला कम्फर्ट झोनमधनं त्याला बाहेर जाऊ द्या. काय की आत्ता गेल्या आठवड्यामध्ये मला एका DYSPचा फोन आला होता. त्यांच्या मुलाच्या नोकरीसाठी माझा रेफरन्स हवा होता कुठेतरी की माझ्या ह्यानं होईल असं. मी त्यांना एवढंच म्हणालो की बरं झालं असतं तुमच्या मुलानं फोन केला असता तर, कारण की या जगाला फेस मुलाला करायचं, तुम्हाला नाही करायचं. आणि त्यानं शोध घेतला पाहिजे की आपल्याला कुणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, कुणाशी बोलायचं आहे, कुणाला कॉल करायचा आहे. समोरचा माणूस नाही म्हणेल ना, फार याच्यापेक्षा जास्त तो काय करणार आहे, तुम्हाला काय फाडून खाणार आहे. फोन करायची काय भीती असेल, भीती वाटू शकते, मलाही माहिती आहे की मलाही भीती वाटते, पण करून तर बघू, नाही म्हणतील त्यांना काय फरक पडतो. त्याच्यामुळंच तुमची मुलं असतील, तुमची मुलगी असेल तर एक व्हॅकेशन त्यांचं कृपा करून प्लॅन करा. त्यांनाच कळेल की त्यांच्यापाशी कुठलं स्किल आहे, स्किल नाही आहे, ह्या जगात त्यांना काय गरजेचं आहे. आणि हा प्रवास
तुम्ही कल्पना करा, पानिपतवर जाल तर मराठ्यांचा इतिहास तुम्हाला ऐकायला मिळेल. तुम्ही कुरुक्षेत्रवर जाल तर तुम्हाला महाभारत इथं घडलेलं आहे हे असलं आपल्या डोळ्याच्या समोर आपल्याला पाहता येईल, तुमच्या मुलाला ते पाहता येईल. भोपाळमध्ये जाल तर तुम्हाला लक्षात येईल की इथं म्हणजे एवढी मोठी तलावं आहेत. म्हणजे सलमान खानचे जे सलीम खान त्यांचा जो सलमानचा जो बाप आहे, तर त्याचं पूर्वज हे सगळे भोपाळमधनं मुंबईला आलेले आहेत. अशा छोट्या छोट्या स्टोरीज आहेत ज्या तुम्हाला इन्स्पायर करतील, ज्या तुम्हाला जगायला शिकवतील. आणि तुमच्या लाईफमधला तुम्ही ज्यावेळेस हा पूर्ण प्रवास संपून जाल ना, अमृतसरपासनं परत नांदेडला, तेव्हा मला पूर्ण खात्री आहे तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी ती आतून बाहेरून पूर्ण बदलून गेलेली असेल, पूर्ण बदलून गेलेली असेल. ती एक नवी व्यक्ती असेल, जी 20 वर्ष शाळेमध्ये डोनेशन घालून, कॉलेजमध्ये डोनेशन देऊन तिला किंवा त्याला जे जमलं नाही, ह्या एका महिन्याच्या असाइनमेंटनं, ह्या एका महिन्याच्या व्हॅकेशननं मी ज्या पद्धतीनं सांगितलं किंवा याच्यात 19-20 तुमचं होऊ शकतं, त्या पद्धतीनं तुम्ही केलात तर तो पूर्ण ह्या जगाच्या पाठीवर मला खात्री आहे की ह्या महिन्याभराच्या प्रवासाच्या नंतर तो पूर्ण बदलून गेलेला असेल आणि तो इतका बिनधास्त या जगात वावरेल की त्याची तुम्ही कदाचित कधीही कल्पना केलेली नसेल. म्हणजे तुम्ही कल्पना करा की गांधीजी या देशात आले तर त्यांना त्यांचे जे गोपाळ गणेश आगरकर त्यांचे जे गुरु होते, राजकीय गुरु, त्यांनी सांगितलं की तू ह्या देशाचा प्रवास कर, हा देश बघून ये. आणि त्याच्यासाठी त्यांनी रेल्वेच निवडलेली होती. ते एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत पहिलं आंदोलन करण्याच्या पूर्वी त्यांनी हा देश त्या काळात स्वतःच्या पायाखाली घातला. त्याचं एक रिझन हेच होतं की हे देश बघितला पाहिजे, हा कळाला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 20शीत असाल, 25शीत असाल, 30शीच्या आत असाल तर एक व्हॅकेशन, कुठलीही एक, सचखंड नसेल तुम्ही दुसरी रेल्वे बघा, पण तुम्ही प्लॅन करा आणि अशा पद्धतीने जाऊन बघा. तुम्ही कम्प्लिटली, तुमचा मुलगा मुलगी हे वेगळं असेल आणि काय म्हणतात त्याला, मुलींनी तर हे आवर्जून करावं, मस्ट सगळ्या गोष्टी करण्याच्या पूर्वी त्यांनी हे करून बघावं. तुमचं लाईफ कम्प्लिटली वेगळं असेल. आयुष्य ते नाही आहे जे तुम्ही प्लॅन करत राहता. आयुष्य ते आहे जे तुमच्या आयुष्यासोबत घडत जातं किंवा ते घडतं. त्याच्यामुळं हा एक प्रवास करून बघा, तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही घडून गेलेलं असेल.